राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रतिष्ठेचा प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान. हा पुरस्कार प्राप्त करणारं सिक्कीम ठरलं देशातलं 15वं आणि ईशान्य भारतातलं 3रं राज्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. महाराष्ट्रात चालू असलेल्या विविध प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत दिली माहिती. राज्यातल्या विधान परिषदेच्या सर्व 17 जागा महायुती जिंकेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला विश्वास. सिद्धरामय्या यांनी दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. पुढचे मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांचं नाव आघाडीवर. सायप्रसमध्ये आयोजित युरोपियन परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या अनौपचारिक बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर झाले सहभागी. बहुध्रुवीय हितसंबंधांवर केली चर्चा. अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचं प्रतिपादन. भारत चीन सीमा संदर्भातल्या चर्चा आणि समन्वय समितीची 35वी बैठक बीजिंगमध्ये पार पडली. द्विपक्षीय संबंध हळूहळू सामान्य होण्याच्या दिशेनं प्रगती झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावर 1 ते 4 जून या कालावधीत नव्यानं चर्चेच्या फेरी. अंतरिम कराराला अंतिम स्वरूप देण्याबाबत होणार निर्णय. CBSEनं नव्यानं सुरू केलेली OSM प्रणाली अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं असलेलं प्रगतीशील साधन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलं आश्वस्त. आज होणारी विद्यापीठ सामायिक प्रवेश चाचणी 2026 अर्थात CUET UG परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी होणार. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली. राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. आणि ईद उल अधा निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपालांच्या देशबांधवांना शुभेच्छा.